नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये एकतरी पेशंट असा असतो त्याचं प्रोटीन, कॅल्शियम किंवा विटॅमिन कमी झालेलं असतं किंवा लोह कमी झालेलं असतं. तर आमच्या घरात सुद्धा माझे सासरे आजारी आहेत. तर त्यांना डॉक्टरांनी सांगितलंय शरीरातलं पूर्ण प्रोटीन कमी झालेलं आहे. त्यांचं शरीर सुजलं होतं आणि त्यांना खूप थकवा होता. तर त्यांना उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. तर त्यांना डॉक्टरांनी प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन कमी झालेलं आहे असं सांगितलं. त्याचबरोबर रक्त सुद्धा त्यांचं पूर्ण कमी झालेलं होतं. तर त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे, त्यांना त्यांना खायला काय द्यायला पाहिजे, त्यांच्या कशा वेळा ठरवल्या पाहिजेत, कोणत्या वेळेला काय द्यायला पाहिजे, त्यामुळे प्रोटीन वाढेल, कॅल्शियम वाढेल, त्याचबरोबर रक्त सुद्धा चांगलं वाढेल. तर तेच आज आपण पाहणार आहोत. पूर्ण मी तुम्हाला आज 4 रेसिपी दाखवणार आहे. तर यामध्ये मी कोणत्या वेळेला काय देते, त्यामुळे काय त्यातून काय मिळतं किंवा काय वाढतं, हे सगळं डिटेलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती सुद्धा मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे माझे सासरे आहेत. हॉस्पिटलमध्ये नेऊन घरी आणलं आणि आणल्यानंतर मी घेतलेली काळजी आणि त्यांना काय काय खाऊ घातलं ते मी दाखवते. तर सुरुवातीला सकाळी मी काय केलं, बीटचा ज्यूस दिला. त्यांचं रक्त खूप कमी झालं होतं. बीटचा ज्यूस करायचा. फक्त बीटचा ज्यूस न करता त्यामध्ये मी थोडीशी काकडी घातली, त्यामुळे चव छान या ज्यूसची होते. तर त्यासाठी मी अर्धी काकडी आणि अर्ध बीट घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडासा गोडीसाठी गुळ घालायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि गाळणीने गाळून हा ज्यूस घ्यायचा आहे आणि एका ग्लासमध्ये काढून घेतला. एक ग्लास ज्यूस आहे, अर्ध्या बीट आणि अर्धी काकडी याचा काढून घेतला. यामुळे रक्तवाढीसाठी याचा खूप उपयोग होतो. बीट खाल्ल्याने रक्त लवकर वाढतं. तर आता हे झालं सकाळी दिलेला ज्यूस. आणि आता आपल्याला नाश्त्यासाठी 9 वाजता द्यायचा आहे नाश्ता. तर त्यासाठी मी इथे नाचणीचं सूप तयार करते, सॉरी, नाचणीचं आंबील तयार करते. तर संध्याकाळी मी 2 चमचे नाचणी भिजत घातली होती आणि सकाळी 9 वाजता मी याचं आंबील तयार करून दिलेलं आहे. तर यामध्ये मी अगदी थोडंसं चमचाभर तेल घातलं. त्यामध्ये फोडणीसाठी थोडंसं जिरं घातलं आणि लसूण घालून थोडीशी लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार आणि यामध्ये भिजवून घेतलेली नाचणी घालायची आहे, नाचणीचं पीठ घालायचं आहे. यामध्ये भरपूर 2 वाट्या मी पाणी घातलेलं आहे. 2 चमच्यासाठी 2 वाट्या पाणी घालायचं आहे आणि हे एकसारखं ढवळत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटे हे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपली मस्त आंबील तयार होते. तर यामध्ये तुम्ही ताक सुद्धा घालू शकता, पण मी इथे ताक घातलेलं नाही. तसंच थोडंसं घट्ट दाटसर असं सूप आंबील मी त्यांना तयार करून दिलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि 5 मिनिटे हे आंबील मी चांगलं शिजवून घेतलं. नंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि गरमागरम असं वाफाळतं हे नाचणीचं आंबील मी त्यांना सकाळी नाश्त्यासाठी देते. आणि नाश्त्यासाठी मी आणखीन एक तुम्हाला पदार्थ दाखवते. तर भरपूर प्रोटीन वाढण्यासाठी आपल्याला मटकी किंवा कडधान्य कोणतीही असू द्या, तुम्ही मूग असू द्या किंवा मटकी असू द्या, त्यांना त्याचं काहीतरी करून द्यायचं आहे. तर माझे सासरे खूप वय झालेलं आहे, त्यांना अशी मटकी अख्खी चावत नाही, म्हणून मी याचे थोडंसं मिक्सरवरती बारीक करून सूप तयार करते. तर मटकीला मोड आणून मी भरपूर मटकी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि थोडीशी मुठभर मी मिक्सरवरती बारीक केली. आता आपल्याला फोडणी द्यायचंय. त्यामध्ये 1च चमचा फक्त तेल घालायचंय. नंतर थोडंसं जिरं घालायचं आहे आणि लसूण घालायचं आहे. लसूण कोथिंबीरीची पेस्ट तयार करून घेतली आणि त्यामध्ये घातलेली आहे. लसूण थोडासा परतून झाला की यामध्ये बारीक करून घेतलेली मटकी घालायची आहे. मटकी थोडीशी परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. तर अगदी मुठभर मटकी होती, तर तरी सुद्धा मी 2 वाट्या पाणी यामध्ये घातलंय. तर थोडंसं शिजल्यानंतर कमी होतं.
तर 2 वाट्या पाणी घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची एखादी तुम्ही घालू शकता, पण इथे मी घातलेली नाही कारण माझ्या सासऱ्यांना चावत नाही, म्हणून मी एकदम पातळ असं सूप तयार केलेलं आहे. एकदम पौष्टिक सूप तयार होतं. 5 मिनिटे हे सूप मी छान शिजवून घेतलं, मटकी आतली चांगली शिजवून घेतली आणि हे एकदम पातळ असं सूप मी तयार करून घेतलं. आणि नाश्त्यासाठी हे सुद्धा एक दिवस नाचणीची आंबील, एक दिवस असं मटकीचं सूप, एक दिवस मोड आलेल्या मुगाचं सूप असं दिलं. आणि दुपारच्या वेळेस आपल्याला फळांचा ज्यूस द्यायचा आहे. फळं खाणं सुद्धा गरजेचं आहे. पोटामध्ये थंडावा असणं सुद्धा गरजेचं आहे. रोज एका फळाचा मी ज्यूस काढून देते. आज संत्र्याचं ज्यूस काढलेलं आहे. ज्यूस काढणं अगदी सोपं आहे. सफरचंद, केळी, द्राक्ष तुम्ही कशाचाही ज्यूस करू शकता. आणि संध्याकाळी जेव्हा जेवणाची वेळ होते त्यावेळेस प्रोटीन भरपूर वाढावं म्हणून इथे मी रोज 2 अंडी देते. तर अंडी शिजवून घ्यायची. जेवणामध्ये भाकरीमध्ये तुम्ही कुस्करून पातळ करून घातली तरी चालेल, किंवा मुलांसाठी देताय तर अख्खं अंड तसंच दिलं तरीही चालेल. अशा पद्धतीने रोज मी अंडी शिजवून त्यांना संध्याकाळी दिली. अशा पद्धतीने दिवसाचा आहार दिला आणि माझे सासरे एकदम छान ठणठणीत झालेले आहेत. ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला